काहीतरी व्हर्टिकल शेतीबद्दल पण तू बोलला होतास. बरोबर. ते काय आहे? आता जसं आम्ही कंट्रोल फार्मिंग करायला लागलो तर कंट्रोल फार्मिंगला खर्च जास्त आहे. 10 गुंठ्याला 6 लाख खर्च आहे. त्याच्यामुळे लोक 10 गुंठे केली की मग पुढचं करत नाही. तर आम्ही विचार केला की आता ग्राहक तर वाढतात, वातावरणही खूप चेंज होते, तर आपण यामध्ये काय पर्याय काढू शकतो. तर व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे 3 लेअरचं फार्मिंग. पहिले वडील करायचे 1 लेअरवर, म्हणजे पालक जर लावली एका बेडला तर 20 जुड्या निघायच्या. आम्ही 2 लेअर्स अजून वाढवले कुंड्यांच्या माध्यमातून. याच्यामध्ये 20च्या ऐवजी 60 जुड्या निघायला लागल्या. पाणी तेवढंच लागतं, मशागतही तेवढी म्हणलं तरी चालेल, किंवा मशागत फार कमी झाली पण उत्पन्न वाढलं आणि खूप चांगल्या प्रकारे. जितकं जमिनीच्या वर तितके रोगराई कमी. याच्यामुळे ग्राहकही वाढले आणि तुमचा इन्कम जो आहे तो टिबल पण झाला. तर अशा पद्धतीने शेती करायला लागलो. का तर आता जसं मी म्हणलो लेबर नाहीये आणि नवीन पिढीला जड काम होत नाही. कारण आता अर्थात खाद्य सगळं केमिकल हायब्रिड झाल्यामुळे लोकांना ताकद तेवढ्या राहिल्या नाहीये. हे आपण जनरल चर्चा ऐकत असतो. पूर्वीच्या पिढ्या कशा टणटणीत होत्या, आत्ताच्या पिढ्यांमध्ये काही दम नाही तसा वगैरे वगैरे, त्याच हे उदाहरण सांगतोय तो. आता आम्हाला ते लक्षात आल्यामुळे मग आम्ही कुंड्यांमधली शेती सुरू केली, जी अगदी तुम्ही बाल्कनीत, गॅलरीमध्ये, तुमच्या टेरेसवरही करू शकता. पण खूप चांगल्या प्रकारे त्याच्यात सगळ्या लागणाऱ्या भाज्या तुम्ही उगू शकता. म्हणजे अगदी पालेभाज्या झाल्या, फळभाज्या झाल्या, वेलवर्गीय पिकं, आणि त्याच्यातनंही प्रोडक्शन तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतं. म्हणजे आमचं म्हणणं आहे की ग्राहकांनी आता शेतावर तर जातातच, कारण सगळ्या प्रकारचा भाजीपाला आपण करू शकत नाही म्हणून, तर टेरेसमध्येही त्यांनी काही भाज्या स्वतः तयार कराव्या आणि काही भाज्या शेतकऱ्याकडून घ्याव्या. अशा प्रकारे केलं तर थोडंसं काय की स्ट्रेस लेवलही कमी होते. कारण थोडी शेतीचं बॅकग्राऊंड असलं, थोडं लोकांना काम मिळालं की स्ट्रेस लेवल कमी होते, लोक थोडं निसर्गात रमून जातात. मग अशा पद्धतीने आता आम्ही व्हर्टिकल फार्मिंग सुरू केली आणि खूप आता पुण्यामध्ये आम्ही एक 3-4 हजार टेरेसवर व्हर्टिकल फार्मिंग सुरू केली.